विदर्भातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडणार असल्याचं चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी सांगितलंय। तसंच उद्धव ठाकरेंच्या नागपूर दौऱ्याच्या आंदोलनाबाबत देखील चर्चा होणार असल्याचं ते म्हणाले। त्यांच्याशीच बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। शिवसेनेचे उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे आहे। काय बैठकीचा अजेंडा आहे? आता पक्षप्रमुख आहे, आम्हाला मातोश्रीवरून सेनाभवनहून जे आदेश येतात तेव्हा आम्हाला इथं पोहोचावं लागतात। आम्हाला ते विचारण्यात कारण नसते का कशासाठी आहे, पक्ष संघटना असू द्या, साहेब येणार आहे, या संदर्भात बैठक होऊ शकते। ते एकदम जोरदार तयारी आहे। त्या संदर्भात उद्या रात्री आणि परवा सकाळी पुन्हा संजय राऊत साहेब असू द्या, दानवे साहेब असू द्या, हे सुद्धा नागपुरात येणार आहे आणि पूर्ण विदर्भाच्या जिल्हा प्रमुखांची तिथेही बैठकसुद्धा नियोजनाची बैठक लावली आहे आणि जिल्ह्यासुद्धा त्याच्या नियोजनाचा बैठका होऊन येत्या 18 तारखेला एकदम जोरदार शक्ती प्रदर्शन आहे, ते आंदोलन होईल। पण भाजप म्हणते की राजकीय शक्ती प्रदर्शन आहे। जर का रामाच्या मंदिरामध्ये खरंच इतकं आंदोलन करायचं असतं तर रामटेकचं मंदिर होतं किंवा पोद्दारेश्वर मंदिर होतं, असं असताना रामनगरचं राम मंदिर का निवडलं? भाजप ठरवणार का आता कोणत्या ठिकाणी काय आंदोलन करायचं, काय ठरवणार? तर आमचा पक्षाच्या अंतर्गत विषय आहे, आम्ही पक्ष ठरवणार काय करायचं काय नाही। तर पक्षाचा अंतर्गत विषय आहे। जेव्हा राम मंदिरचा मुद्दा निघाला होता तेव्हा देशभर आंदोलन झाले होते, मग अयोध्यातच मंदिर होतं, मग जागोजागी ते कशाला आंदोलन झालं होतं, आहे ना? तसा विषय जागोजागी आंदोलन पूर्ण जिल्ह्याभर महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे, त्याच्यामुळे त्याचा विषयच नाही तो।